26 जानेवारी 2024 रोजी आपण 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। 26 जानेवारी 1950 रोजी आपण देशातील प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा आणि समतेची ग्वाही देणारं संविधान स्वीकारलं। स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि आर्थिक आणि सामाजिक न्याय ही संविधानाचे मूलाधार। त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान वाटतो। प्रजासत्ताक दिन लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी संविधानानं सन्मान दिन म्हणून साजरा करताना संविधान सन्मान आणि संविधानाचे रक्षण या देशातल्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे। त्यासाठी आत्मबलिदानाची तयारी ठेवा असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे ध्वजारोहणावेळी केलं। शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी माकपाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व संविधान सन्मान दिन बाईक रॅली आयोजित करण्यात आली। पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी केलं। कदापि या देशामध्ये रावणाचं राज्य निर्माण होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला घटना दिली। ही घटना देशाची आत्मा, सगळ्याला समान अधिकार दिलेला, परंतु भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघटना या देशामध्ये या घटनेऐवजी मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे। बऱ्याच लोकांना माहित नाही मनुस्मृती काय। मनुस्मृती म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था, आणि ही व्यवस्था सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।